नमस्कार, मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं 3:30 या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात स्वागत करतो। सरकारी कार्यालयात काम करणं किती अवघड असतं ना। म्हणजे बघा, मी माझं एखादं काम घेऊन तिथे जर गेलो तर माझी फाईल एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर जाईपर्यंत मी प्रचंड वैतागून जातो। अहो, मग तिथल्या लोकांचं काय होत असेल, ते तर प्रचंड वैतागलेले असतात। आणि म्हणूनच त्यांच्या या रोजच्या रुटीन लाईफ मध्ये थोडासा विरंगुळा आणण्यासाठी आपण आलेलो आहोत शासकीय वसाहत बिल्डिंग क्रमांक 2 वांद्रे पूर्व येथे। चला तर मग सुरुवात करूयात आपल्या कार्यक्रमाला। 3:30 या कार्यक्रमामध्ये आपण 3 राऊंड खेळतो। त्यातल्या 2 राऊंड मध्ये आपण 3 भाग्यवान स्पर्धक निवडतो आणि हे 3 भाग्यवान स्पर्धक निवडण्यासाठी आपण पहिल्यांदा वाटतो टोकन्स, जी असतात विशिष्ट क्रमांकाची, आणि याच क्रमांकांमधून 3 भाग्यवान स्पर्धक आपण लकी ड्रॉ पद्धतीने निवडतो। चला तर मग टोकन्स वाटूयात। सर्वांना टोकन्स वाटून झालेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि हे 3 भाग्यवान स्पर्धक निवडण्यासाठी मी इथं छोट्याशा तनूला बोलवलंय। तनू, या बाउल मधील 3 टोकन्स मला काढून दे। 2 3 आणि पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 59 59। याच्यानंतर पाहूयात कोण आहे दुसरा भाग्यवान स्पर्धक आणि त्याचा नंबर आहे 90। अभिनंदन। बघूयात कोण आहे तिसरा भाग्यवान स्पर्धक आणि त्याचा क्रमांक आहे 71 71। हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक ज्यांच्या सोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। चला तर यांच्या सोबत थोडंसं हितगुज करूयात। कुडावंशी, नमस्कार। नमस्कार। घरी कोण कोण असतं? माझे मिस्टर असतात, मुलं असतात, मला 3 मुलं आहेत। बर, आणि मग तुम्ही गृहिणीच आहात? हो। आणि मिस्टर काय करतात? गव्हर्नमेंट का असं पण कुठल्या ऑफिस मध्ये? गव्हर्नमेंट ट्रान्सपोर्ट सर्व्हिस। ट्रान्सपोर्ट सर्व्हिस। खूप ताप असतो ना, म्हणजे खूप काम असतं ना त्यांना? भरपूर। काय अनुभव, उशिरा वगैरे येतात? हो, जास्त काम असेल तर उशिरा येतात। हा, मग ते चिडचिड करतात का हो घरात? असं थोडं। बघा, हे जे सगळे बघा ते इथं आहेत, हात वर करा जरा। काका इथंच आहेत बरोबर। मावशी, मला खरं खरं सांगायचं, आता सगळेजण काका जरा लांब आहेत म्हणून खरंच चिडचिड करतात ना घरात? हो, थोडं। थोडं नाही, खरं करतात। नाही, जास्ती नाहीत करत, पण काका चिडचिड करतात का तर कामाच्या व्यापात फार ते वैतागलेले असतात। मग आता काय वाटतंय तुम्हाला, आज थोडे ते फ्री होतील, टेन्शन फ्री होतील? हो, होतील ना। नक्की होतील। त्यांना काय आत्मविश्वास वाटतो ना की तुम्ही जिंकाल म्हणून? हो, नक्की, नेहमी। हा, आणि मला एक सांगा की घरातली सगळी कामं करता, शिवाय मुलांची शिक्षण वगैरे सगळं तुम्हीच पाहत असाल, मग हे सगळं काम करताना थकून जाता का हो तुम्ही खूप? होतं, थकावा येतो। हा, मग काय करता, त्याच्यावर उपाय काय? असंच थोडंसं टीव्ही बघणं वगैरे, टीव्ही पाहणं वगैरे, आणि मैत्रिणींशी गप्पा मारणे। गप्पा मारणे, मैत्रिणींशी। आवडता विषय मैत्रिणींशी गप्पा मारणे, हे पहिलं। वळूयात पुढच्या स्पर्धकाकडे। आपलं नाव? तेजाली धोत्रे। काय करतेस तू? मी जॉब करते। जॉब करतेस, आणि जॉब करून सगळं जमतं? सगळं काही जमतं। बरं बरं, घरी कोण कोण असतं? मी, माझी बहीण आणि माझी मम्मी। बहीण की बहिणी? बहिणी किती जणी आहेत? आम्ही 3 बहिणी आहेत त्या इथं? आहेत ना। कुठे आहेत? एक आहे इथे, 2 आहे तिथे, 3 एक। हे 2 आणि हॅलो, 3 आई पण आली आहे? नाही, मम्मी घरी आहे। मम्मी घरी आहे। बरं, मला एक सांग, आई बरोबर भांडणं होतात का ताईंबरोबर? सगळ्यांबरोबरच होतं सर। सगळ्यांबरोबर भांडणं होतात। मग कधी रुसतेस तू? हा। खूप वेळा? हा, का कधीतरीच? खूप वेळा। खूप वेळा रुसते। बरं, मला एक सांग की तू जॉब करतेस म्हणल्यावर तुला घरातल्या कामामध्ये जराशी सूट मिळत असेल ना, की बाबा आता तेजाली तू काम करू नकोस, तू जॉबला वगैरे जातेस म्हणून? हा। असं मिळतं? हो। खरं मिळते सूट का खोटं खोटं सांगतेस? खरं खरं। खरंच मिळते। आयुष्यातली महत्वाकांक्षा काय, काय बनायचंय? मार्केटिंग फील्ड करते म्हणून मार्केटिंग मध्ये सर्वात टॉप लेवलला जाण्याची इच्छा। टॉप लेवलला जायचंय तुला, त्याच्यासाठी शुभेच्छा। वळूयात पुढच्या स्पर्धकाकडे। आपलं नाव? विद्याधर कदम। कदम दादा, नमस्कार। आपण काय करता? सर्व्हिस करतो। कुठे काम करता? अर्थ व सांख्यिकी संचालनालय। अर्थ व सांख्यिकी संचालनालय। काय नक्की काम असतं तिथे? मी क्लार्क म्हणून आहे, लिपिक म्हणून। बर, पण खूप हेक्टिक जॉब असतो ना तो? आता खूप त्रास? जनगणनेचं काम सुरू आहे। जनगणनेचं काम चालू आहे, खूप त्रास आहे दादा, बाहेर फिरावं लागतं खूप।
पण मग काय अनुभव येतात या कामात? तर झोपडपट्टी एरिया आहे, तिथे झोपडपट्टी एरियामध्ये जाऊन त्यांच्या घरावर नंबर टाका, त्यांची माहिती घ्या, हे सगळं काम सुरू होतं. पण माझा एक नेहमीचा प्रश्न आहे की आम्ही लोक इतके वैतागलेलो असतो ना सरकारी ऑफिसमध्ये आल्यावर, की आम्हाला असं वाटतं की ही लोक आमची पटपट कामं का करत नाहीत. तुम्ही पण तेवढेच वैतागलेले असता. तुम्हाला काय वाटतं? तसंच आहे ते, सरकारी काम 6 महिने थांब. सरकारी काम 6 महिने थांब. पण तुमची खरंच इच्छा असते का हो असं कोणाला तरी रखडून ठेवण्याची? नाही, इच्छा नसते. तुमची तशी इच्छा नसते, तुम्ही मनापासून तुमची सगळी कामं करत असता. बरोबर आहे. पण मग ह्याच्यात सगळ्यातून तुम्ही विरंगुळा कसा शोधता? काय संध्याकाळी आल्यानंतर टीव्हीवर कार्यक्रम बघायचे आणि निवांत फिरायला जायचं. बस. हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती. या राऊंड मध्ये तुम्हाला एक वस्तू दिली जाईल आणि त्या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची. ज्याची किंमत ही त्याच्या जवळपास जाईल अथवा तेवढी असेल त्याला ती वस्तू भेट म्हणून मिळेल. पण पहिल्यांदा बोली कोण लावणार हे ठरवण्यासाठी आपण खेळणार आहोत नशिबाचे फासे. तुमच्या समोर आहेत नशिबाचा फासा. जो हा नशिबाचा फासा अधिक टाकेल तो पहिल्यांदा बोली लावण्यास पात्र ठरेल. चला तर मग आजमावूयात नशिबाचे फासे. सगळ्यात पहिल्यांदा फासे आजमावतील कदमदादा. कदमदादांना मिळाले 2 अंक. बघूयात तेजालीताईकडे. तेजालीताईला मिळाला 1 अंक. कुडवा मावशी आणि कुडवा मावशींना मिळाले 6 अंक. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावतील कुडवा मावशी, त्यानंतर कदमदादा आणि नंतर तेजालीताई. पण त्यांना जी बोली लावायची त्या वस्तूचं नाव आहे मल्टीपर्पज चॉपर. हा मल्टीपर्पज चॉपर आहे 160 वॅट्स पॉवरचा आणि त्याच्यासोबत आहे स्टेनलेस स्टील ब्लेड, डिटॅचेबल प्लास्टिक बाउल, सेफ्टी लॉक आणि हीट रेजिस्टंट प्लास्टिक बॉडी. चला पाहूयात या मल्टीपर्पज चॉपरची कोण किती किंमत सांगते ते. सुरुवात करूयात कुडवा मावशींपासून. काय असेल किंमत? 1200. 1200. हो नक्की वाटतंय? हो. पाठीमागे विचारायचंय काय वाटतंय अंदाज? इकडे 1000, 1500. पाठीमागे 499, 999. इकडे 600. काय अंदाज? 1300. बर, तुम्हाला काय वाटतंय? 1200. 1200 वाटतंय. ठाम आहे तुम्ही तुमच्या मतावर? चला तर मग ही किंमत आपण फ्रीज करून टाकूयात. कुडवा मावशींनी या चॉपरची किंमत सांगितली 1200 रुपये. पाहूयात कदम दादा किती किंमत सांगतायत. 1490. 1490. एकदम ऍक्युरेट. सरकारी खाक्यात सांगताय तुम्ही. काय वाटतंय? 1490. अर्थ मंत्रालय तिकडे आहात म्हणून म्हणतोय मी काहीतरी. अर्थ सांख्यिकीमध्ये सांख्यिकी बरोबर आहे ना तुमची? नक्की 1490 फिक्स वाटतंय. तुम्हाला काय वाटतं सगळ्यांना? गव्हर्नमेंटचा माणूस कधीच खोटं बोलत नाही. गव्हर्नमेंटचा माणूस कधी खोटं बोलत नाही. 1490 नक्की ठाम आहे तुम्ही तुमच्या मतावर? चला तर मग फ्रीज करून टाकूया. कदमदादांनी या चॉपरची किंमत सांगितली आहे 1490. गव्हर्नमेंटचा शब्द कधीही खोटा ठरत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. बघूयात तेजालीताई किती सांगते किंमत. 1250. 1250. एकदम ऍक्युरेट वाटते तुला? हा. बाकीच्यांना काय वाटतंय? फायनान्स मध्येच तू मार्केटिंग मध्ये, त्यामुळे तुला मार्केटिंग मध्ये माहित असणार. होय. काय वाटतं अंदाज? इकडे पाकटी इकडे 999, 1299, 999, 1500. काय वाटतंय? 1250. 1250. हो. ठाम आहेस एकदम? हो. किंमत फ्रीज करून टाकायची. हो. आपल्या 3ही स्पर्धकांनी या मल्टीपर्पज चॉपरची किंमत सांगितलेली आहे. कुडवा मावशींनी सांगितलेली किंमत आहे 1200 रुपये. कदमदादांनी या चॉपरची किंमत सांगितलेली आहे 1490 रुपये आणि तेजालीताईंनी सांगितलेली किंमत आहे 1250 रुपये. पाहूयात या मल्टीपर्पज चॉपरची नक्की किंमत किती येते. आणि या चॉपरची किंमत आहे 1395. अभिनंदन. आणि याच्या जवळ गेलेत कदमदादा, त्यांना मिळतो हा इलेक्ट्रिक चॉपर. गव्हर्नमेंटच्या माणसाचा अंदाज कधी चुकत नाही. त्यातून कदमदादा हे आपले अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयाचे. काय वाटतं आता? आनंद झाला. आनंद झाला. आता काय करणार त्याच्यावर? ते बायकोच करेल. आता ते काही करणार नाहीत. जे काय करणार आहेत ते वहिनी करणार आहेत. सगळे कांदा कापणे असो किंवा काही बाकीचे काम असो ते वहिनी करणार आहेत. वहिनी आता इथे? वहिनी या पुढे. दादांमुळे तुमचा थोडासा
ताण हलका झाला असं वाटतंय तुम्हाला आता? हो थोडासा तरी? नक्कीच. नक्कीच आनंद वाटतोय. हो खूप. आपल्या पहिल्या राऊंडचे विजेते ठरलेत कदम दादा.